अनलिमिटेड 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 काय मिळणार आहे? प्युअर व्हेज थाळी मिळणार आहे. लई दिवसापासून कसं तक्रार येत होत्या, तू नुसतं मटनच दाखवतोस, व्हेजवाल्यांसाठी काय दाखवणार आहे? पहिला आपलं इंट्रोडक्शन करून घेतो. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आपण आज आलेलो आहे सांगली जिल्ह्यातलं पलूस. जर तुम्हाला माहित असेल तर पलूस मध्ये आज आपण इथं आलेलो आहे. पलूस कराड रोडला इथं प्युअर व्हेज एक हॉटेल आहे, मधुबन हॉटेल. इथं लागले ऑफर म्हणजे कायमसाठीच आहे, काय टेम्पररी नाही. प्युअर व्हेज थाळी ती पण तुम्हाला मिळणार आहे 160 रुपयाला अनलिमिटेड. त्याच्यावर दणका द्यायचा म्हणून आपण इथं आलतो. बरेच दिवसापासून बरेच जण म्हणत होते की नुसतं मटणाचं कॉन्टिन्यू घेतोय, व्हेज वाल्यांसाठी बी काहीतरी बघ. मी तुमचाच आहे, तुम्ही पण आपला आहे का नाही पाठीशी सबस्क्राईब करून टाका आणि आपल्याला तर मदत होत्या. आणि आपण आता बघणार आहे, आज जाणार आहे यांच्याकडे बऱ्यापैकी 100 प्रकारचे डिशेस आहेत. 100 प्रकारच्या मालवण डिशेस आहेत. त्यातलीच आपण एखादी कुठली तरी रेसिपी बघूया आणि यांची स्पेशल मालवणी थाळी आणि पंजाबी थाळी त्याची टेस्ट कशी आहे त्याचा आपण रिव्ह्यू बघूया. चला, हॉटेल मधुबनच्या किचन मध्ये आपण त्यांच्याकडे जवळजवळ 100 प्रकारच्या मेन कोर्स मध्ये डिशेस आहेत, प्युअर व्हेज मध्ये आणि पंजाब मध्ये पण सुद्धा आहेत आणि स्टार्टर मध्ये सुद्धा. पण त्यातलीच आपण यांची स्पेशल डिश घेणार आहे पनीर मालवणी. त्याची आपण पूर्णपणे रेसिपी बघणार आहे. चला आपण सगळी रेसिपी बघूया. पहिला आपण स्लाइस करून घेणार आहे पनीर मालवणसाठी. आपण हे रेसिपी बघायला आलोय. आपण रेसिपी तुम्हाला दाखवत असलीच कायम, कारण आपल्याला पण आवड आहे तुम्हाला पण बघायची आवड आहे, त्यामुळे आपण तुम्ही जोडलं गेलेलं आहे. आणि आपण आता पनीरचे स्लाइसेस करून घ्यायला लागलोय. तर पनीर मालवणसाठी आपल्याला बॅटर करायचं आहे. हे काय घेतले? कॉर्नफ्लॉवर घेतले, ही बेसन आणि हे मैदा. मला वाटतं साधारण 50-50 ग्रॅमच्या मापात घेतणार आहे. आणि इकडे आपण आता मसाले घेणार आहे. मसाला काय काय येते? मीठ, किचन किंग मसाला, गरम मसाला, जिरा मसाला, बस एवढं. पहिला घेतलं कॉर्नफ्लॉवर, मैदा, बेसन, त्याच्यामध्ये मीठ, किचन किंग आणि जिरा पावडर टाकले. त्याच्यामध्ये पाणी टाकायला, पाणी मिक्स करायला आले. आणि आपण हे बॅटर तयार करून घ्यायला लागलोय पनीर मालवणीसाठी. त्यामध्ये आता हे पनीर मॅरिनेट होणार आहे. तर पनीर जे आपण बॅटर मध्ये मिक्स केलं ते आता आपण फ्राय करणार आहे. हे पनीर मॅरिनेट केलेलं पनीर आहे. मॅरिनेशन आपण म्हणू शकत नाही, कारण मॅरिनेशन वेळ लागतोय. बॅटर मध्ये मिक्स केलेलं पनीर म्हणू शकतो आपण त्याला. बॅटर केलं आपण, त्यामध्ये पनीर मिक्स केलेलं स्लाइस त्याचं बारीक बारीक. आणि ते आता जाणार आहे कढईमध्ये, हे तापलेलं कढईमध्ये. इकडे हे चाललं आपलं पनीर फ्राय करायसाठी कढईमध्ये. किती वेळ लागणार फ्राय व्हायला? 2. बर. आणि त्यानंतर पुढली प्रोसेस काय असणार आहे? फ्राय झालं की मसाला तयार. मसाला फ्राय त्याची पुढली आपण प्रोसेस दाखवूया. ते फ्राय झालं हे आपलं पनीर जे आपण बॅटर लावून घेतलेलं हे फ्राय झालेलं बघा, हे असं दिसतंय. तर आता ह्याची पुढली प्रोसेस काय असणार आहे? लिंबू मसाला करणार. लिंबू लागते. लागते. तर पनीर आपण बघितलं फ्राय केलेलं. तर आता इकडलं मेन प्रोसेस त्याच्या पुढची आपण बघायला लावले. पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये पुढली आपली प्रोसेस होणार आहे. वस्तात काय काय करायला? तेल घेतलेलं आहे पॅन मध्ये, त्यामध्ये जाते काय काय? गार्लिक आणि चिल्लीचा तडका, मिरची. त्याच्यामध्ये टाकलेला आहे गार्लिक आणि मिरची. जे बारीक केलेलं लसूण आहे, ते बारीक केलेलं लसूण आणि मिरची चॉप केलेली ती त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आणि ते थोडंसं फ्राय होतंय. फ्राय होताना कमी फ्लेम जास्त फ्लेम हे सुद्धा लक्ष ठेवत जावा, कारण त्याच्यावरती बऱ्यापैकी भाजणीचा विषय असतो. कमी फ्लेमवर ठेवणं, जास्त फ्लेमवर ठेवणं. हे टाकलेलं आहे आलं पेस्ट आणि हे झालेला आहे जाळ. पण तुम्ही सुद्धा जाळ करू शकताय. पाठीशी सबस्क्राईब बटन दाबून टाका. एवढी भारी रेसिपी आपण तुम्हाला दाखवतोय. हे काय टाकलं? पाणी, हे मीठ, हे काय? गरम मसाला, किचन किंग, जिरा पावडर थोडं त्याच्यामध्ये टाकलेला. आणि हे कांदा मसाला ऍड केलेला आहे. तरी तर आपण ह्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवूया. कांदा मसाला सुद्धा, क्रीम ऍड केलेला आहे. थोडस पाणी, कुठले? ओनियन ग्रेव्ही आता त्याच्यामध्ये ऍड केली. आणि जर तुम्हाला ओनियन ग्रेव्हीची जर रेसिपी बघायची असेल
इथं लिंक दिसत असेल, आपण त्याची फुल मध्ये मेहनत घेऊन डिटेल मध्ये रेसिपी बघितलेला आहे, तिथं तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये काय अजून ऍड केलं? कोकोनट पावडर, कोकोनट बारीक केलं, त्यामध्ये लिंबू जे आपण घेतलेला कापून लिंबू त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि पाणी आटलेलं आहे बघा थोडं. त्याच्यामध्ये जाते ही कोथिंबीर मसाला आणि ही जे आपण पनीर मध्ये बॅटर जे तयार करून केलं ते पनीर याच्यामध्ये गेलेलं आहे. ते आता फ्राय होणार आहे, त्याच्याबरोबर मिक्स होणार आहे बरोबर. लाईटली बटर, थोडीशी कोथिंबीर, आणि हे आपलं पनीर मालवणी तयार झालेलं आहे. ते आपण डिश मध्ये तुम्हाला तयार प्रेझेंटेशन केलेलं दाखवू. हॉटेल मधुबनला आपण आलो पोलूसला. अनलिमिटेड व्हेज थाळी तुम्ही येणार आहे. पहिला अनलिमिटेड काय काय तुम्हाला सांगतो मी. याची ही रोटी, नंतर व्हेज रस्सा आणि त्याच्यामध्ये राईस जे येणार आहे ते अनलिमिटेड राहणार आहे. बाकीच्या भाज्या तुम्हाला ते एक्स्ट्रा पेड करायला लागणार आहे. ॲम्बियन्स एकदम मस्त आहे. जनरल सिटिंग जर बघितली तर ते सुद्धा भारी आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे. फॅमिली सिटिंग पण भारी आहे, त्यामुळे फॅमिली सुद्धा घेऊन येऊ शकता. पहिला आपण ज्यासाठी आलो ही थाळी खायला, थाळीची आपण टेस्ट एक बघूया. सुरुवातीला मी तुम्हाला सगळं आयटम याच्यामध्ये काय काय सांगतो. ही सोलकढी आहे, स्वीटमध्ये गुलाबजामुन, हे श्रीखंड आहे ज्यामध्ये 2 स्वीट येते, हे आपलं पनीर मालवणी, हे व्हेज मिक्स, हे दाल फ्राय, हे व्हेज रस्सा, हे रोटी ज्यामध्ये मसाला पापड येते, कांदा लिंबू. तर 160 रुपयाला ही थाळी राहणार आहे. एवढ्या कमी किमतीत एवढं सगळं मिळणं म्हणजे मुश्किलच आहे. पण त्या मापाची टेस्ट आहे का ती सुद्धा बघूया. रोटी बरोबर ही आपण मालवणी पनीर, क्वालिटी वाईज जर म्हणला तर बेस्ट आहे आणि जास्त स्पायसी राहत नाही. ते ड्राय जसं राहते तसं ड्राय मापत आहे, जास्त ग्रेव्हीचं नाही पण टेस्ट चांगला. हे मिक्स व्हेज, तर हे आहे आपलं मिक्स व्हेज, त्याची टेस्ट आपण बघू. वा, आवडलं मला. व्हेज रस्सा यांचा, त्याची क्वालिटी पण बघूया. ओके, लग्नातलं शेक जर तुम्ही प्यायला असला एखाद्या लग्नात, त्या शेकला जसं तडका असतोय ना तशा त्यामध्ये टेस्ट लागते. 160 रुपयाला वर्दी आहे, टेस्टला एक नंबर आहे, त्या विषयानं. ही जी थाळी आहे ती यांची मालवणी स्पेशल थाळी आहे, ती 160 रुपयाला आहे. आणि एक थाळी मी दाखवतो, रसवण शीटची थाळी आपण घेऊया. पंजाबी थाळी राहणार आहे, त्याच्यात आपण काय काय ते बघूया. तर ही पंजाबी थाळी आहे, त्याच्यामध्ये मंचाव सूप, हे 2 प्रकारचं स्वीट ज्यामध्ये श्रीखंड आणि गुलाबजामुन, हे मटर पनीर, हे कोल्हापुरी पनीर, हे दाल फ्राय आणि व्हेज रस्सा, त्याबरोबर रोटी आणि राईस येते, ते पण अनलिमिटेड राहणार आहे 160 रुपयाला. त्याची थाळी तुम्ही कुठलीही ट्राय करू शकता. इथं मला तर बेस्ट वाटली. आपण रेसिपी बघितली पनीर मालवणीची, तर आपण ते सुद्धा आपण ट्राय करून बघूया थोडंसं. तर ही क्वांटिटी आलेली आहे, तर ह्यातच बघूया आपण. फुल रेसिपी आपण बघितली. ते बघा, हे थोडंसं फ्रायमध्ये क्वालिटी वगैरे मस्त आहे, त्यामुळे ट्राय करायचं 100%. पोलूसला कधी आलाय आणि ऑप्शन तुम्ही शोधत होता, त्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. बेस्ट आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की. व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी तर 100% तुमच्यासाठी मेहनत चालू आहे, आपल्यासाठी पण काहीतरी भर आहे, तर ते आवड असते तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी पिक्चरचं नाव आहे, जाऊ तिथं खाऊ मजेत राहा. आणि आपलं इंस्टाग्रामला पेज आहे तिथे पण फॉलो करा, फेसबुकला सुद्धा आहे तिथे सुद्धा फॉलो करा. चला तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.